25 फेब्रुवारी 2025 पहाटे पुण्यातील प्रसिद्ध स्वारगेट बस स्थानकातल्या बस डेपोमध्ये 26 वर्षीय तरुणीच्या आयुष्यावर आघात झाला। डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये तरुणीला फसवून तिच्यावरती बलात्कार करण्यात आला। स्वारगेट हा सगळ्यात वर्दळीचा, त्यामुळे सुरक्षितही मानला जात होता। मात्र तिथेच झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला। आश्वासनानुसार स्वारगेटची सुरक्षा व्यवस्था खरंच वाढली का? परिवहन मंत्र्यांनी अगदी एआयच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेचे दावे केले, त्याचं पुढे काय झालं? फास्ट ट्रॅक कोर्टात खटला खरंच चालला का? आरोपी दत्ता गाडेला कठोरातली कठोर शिक्षा झाली का? स्वारगेट प्रकरणानंतर पुण्यातल्या महिला अत्याचारांना आळा घालण्यात पोलिसांना यश आलं का? असे अनेक अनुत्तरित सवाल महाराष्ट्राला पडलेत आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न माझानं केला। आमची प्रतिनिधी शिवानी पांढरे हिनं मध्यरात्री स्वारगेट स्थानक आणि शिवाजीनगर बस स्थानक गाठून सध्याची नेमकी काय स्थिती आहे ती समोर आणली आहे। आणि धक्कादायक म्हणजे स्वारगेट स्थानकाची तसंच शिवाजीनगर बस स्थानकाची स्थिती ही आजच्या घडीलाही सुधारलेली नाही हेच दिसून येत आहे। पाहूयात एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रियालिटी चेक। पुणे हे महाराष्ट्रासाठीचं महत्त्वाचं शहर। अनेक मुली शिक्षणासाठी कामासाठी पुणे शहरात येतात आणि एक अशी घटना घडते की ज्यामुळे मुली घाबरतात देखील। मागच्याच वर्षी याच पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय मुलीवर बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता आणि त्याला 1 वर्ष उलटली। त्या बलात्कारानंतर या स्वारगेट परिसरात असू देत किंवा पुण्यातल्या अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या उपाययोजना सांगण्यात आल्या होत्या। सुरक्षेसाठीच्या उपाययोजना या सगळ्या होत्या। या उपाययोजना वर्षभरानंतर तरी करण्यात आल्या आहेत का, याचाच हा रियालिटी चेक आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरण जे झालं होतं ते बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर प्रशासनानं इथे पार्क करण्यात आलेल्या सगळ्या ज्या बसेस आहेत त्या बंद ठेवण्याचा आदेश सगळ्यात सुरुवातीला दिला होता आणि 1 वाजता या इथल्या स्वारगेटमध्ये पार्क करण्यात आलेले सगळ्या ज्या बसेस आहेत त्या सुरू आहे। जर मी इतक्या सहजपणे दरवाजा खोलून आत जाऊ शकतेय तर अनेक लोक किंवा अशी विकृती असणारे लोक सहज आत जाऊ शकते। ही पहिली बस आहे, ही दुसरी बस देखील तशीच ओपन आहे आणि सहज तुम्ही या बसमध्ये कोणीही शिरू शकतं आणि काही प्रकार घडू शकतात। 1 वाजताच्या सुमारास हे सगळं हा परिसर आहे सामसूम झालेला आहे आणि खूपच सहजतेने मी या बसमध्ये शिरू शकली आहे आणि असं कोणीही शिरू शकतं आणि कधीही काहीही या बस स्थानकावर इथून पुढेही करू शकतं। त्यामुळे परिवहन मंडळाचं या सगळ्या उपाययोजनांवर कितपत लक्ष आहे यातून दिसून येते। 1 वर्षापूर्वी या ठिकाणी कॉन्डम्स असलेल्या बस आढळल्या होत्या आणि इथे रात्री भयान शांतता आणि अंधार असायचा। मात्र इथे आता लाईट लावण्यात आलाय आणि या ठिकाणच्या सगळ्या बसेस देखील हटवण्यात आलेल्या आहेत। महिला सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षक या स्वारगेटच्या परिसरात नेमणूक करण्यात यावी हे सांगण्यात आलं होतं। मात्र ती नेमणूक कागदावरच दिसतेय, कारण मी गेले 1 ते 1.5 तास याच स्वारगेटच्या बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात फिरतेय, मात्र एकही महिला सुरक्षा रक्षक मला तरी या संपूर्ण परिसरात दिसलेली नाहीये। स्वारगेट बस स्थानकानंतर मी आली आहे पुण्यातल्या शिवाजीनगर या बस स्थानकावर, जे पुण्यातल्या वाकडेवाडी परिसरात आहे आणि या परिसरातून व या बस स्थानकावरून पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रवासी आहेत ते प्रवास करतात आणि साधारण 1:45 वाजले आहेत रात्रीचे। आतमध्ये जेव्हा मी आली तेव्हा सुरक्षा रक्षक नव्हते, महिला सुरक्षा रक्षकही नव्हती। काही बसेस चेक केल्या, त्या बसेस देखील ओपन होत्या आणि इथली सुरक्षा जी आहे ती देखील धाब्यावर असल्याचं समोर आलं।
शिवाजीनगर बसस्थानकावर महिला सुरक्षा रक्षक 10 वाजेपर्यंत असतात असं इथे सांगण्यात येत आहे आणि त्याच्यानंतर पुरुष सुरक्षा रक्षक असतात असंही सांगण्यात येत आहे. मात्र जर 2025 ची सगळ्या वर्षभराची बलात्काराची आकडेवारी आपण बघितली तर 436 बलात्काराची नोंद झाली आहे आणि त्यासोबतच विनयभंगाची आकडेवारी बघितली तर ती 800हून अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही भागात किंवा इथून असलेल्या आजूबाजूच्या दोन्ही परिसरात सुरक्षा किती महत्त्वाची आहे आणि हे सगळी जबाबदारी किती प्रशासनाची आहे आणि त्यांनी ती जबाबदारी किती चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे हे दिसून येत आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाला 1 वर्ष झालं. सरकारनं हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवतं असं आश्वासन दिलं होतं. आतापर्यंत ना हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं ना आरोपी असलेल्या दत्ता गाडेवर कठोर शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे सरकारनं दिलेल्या आश्वासनाचा सरकारलाच विसर पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय. रात्री साधारण 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत हा सगळा रियालिटी चेक केला. स्वारगेट बस स्थानकावरची परिस्थिती आम्ही दाखवली आणि शिवाजीनगर बस स्थानकावरची परिस्थिती देखील आम्ही दाखवली. मात्र दोन्ही ठिकाणी काही प्रमाणात उपाययोजनांचा अभाव आम्हाला दिसून आला. त्यामुळे आत्ता या संपूर्ण शहरात मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी जेवढी त्या मुलींची आहे, कुटुंबाची आहे, तेवढीच राज्यकर्त्यांची आहे आणि इथल्या प्रशासनाची आहे हे देखील दिसून आलंय. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.